नागपूरसह देशभरात मध्यंतरी झपाट्याने वाढलेले सोने आणि चांदीच्या किमती आता खाली घसरत आहे। दोन्ही मौल्यवान धातूंनी आतापर्यंतचे भाववाढीचे सर्व विक्रम मोडले होते, परंतु आता गेल्या आठवड्यात दरवाढीला थांबा लागला। त्यामुळे सोने 1000 आणि किलो चांदीच्या दरात 800 रुपयांनी घसरण होऊन भाव पातळी अनुक्रमे वस्तू आणि सेवा कर विना प्रति 10 ग्राम 71,600 आणि प्रति किलो 80,600 रुपयांवर स्थिरावली। अक्षय तृतीयाच्या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जाते, त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने चांदीचे विविध दागिने व वस्तू खरेदीच्या विचारात असतील। त्या सर्वांसाठी खुश खबर आहे, सोने आणि चांदीच्या जागतिक किमती कमी होताना दिसत आहे। येत्या काळात दर आणखी कमी होण्याचे तज्ञांचे मत आहे। विशेष म्हणजे अक्षय तृतीयाच्या आधी सोन्याचे भाव कमी होत असून चांदीचीही किंमत घसरण होत आहे। प्राप्त माहितीनुसार सोमवार 29 एप्रिल नागपुरात सराफा बाजारात सोन्याचे दर 72,600 रुपये होते। मंगळवारी 300 रुपयांची घसरण झाली। बुधवारी पुन्हा 700 रुपयांनी भाव कमी होऊन 71,600 रुपयांवर स्थिरावले। गुरुवारी 300 रुपयांनी वाढ तर शुक्रवारी 300 रुपयांची घसरण झाली। शनिवारी 4 मे रोजी भाव 71,600 रुपयांवर स्थिरावले। याचप्रमाणे सोमवार 29 एप्रिलला चांदीचे दर प्रति किलो 81,400 रुपये होते। आठवड्यात चढउतार होऊन शनिवारी 4 मे रोजी भाव 80,600 रुपयांवर खाली आले।